हा जो ब्लाऊज दिसतोय अंगात त्याच ब्लाऊजची कटिंग मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। अगदी परफेक्ट ब्लाऊज येतो, कुठेही मुंड्यामध्ये चुनी नाही, काकेत चुनी नाही, पाठीमागे वर सरकत नाही, गळा 10चा असला तरी बिना दोरीचा गळा बसलेला आहे परफेक्ट, शोल्डर खांद्यावर, इकडे फिटिंग एका रेषेत, चुनी नाही कुठेही, अशा पद्धतीने कटिंग आपली असणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। तर बघा, माप या पद्धतीने असणार आहे। 13.5 आहे पूर्ण उंची, 35 अपर चेस्ट आहे आणि फुल बस्ट आहे 36, कंबर आहे 30, शोल्डर आहे 14 आणि आर्म होल म्हणजे मुंडा आहे 15। पुढचा गळा आहे 6.5 आणि पाठीमागचा गळा आहे 10। तर आता बघा, हे आहे मी कटिंगला घेतलेलं माप। तर इथं तुमचं कोणतंही माप असू शकतं, अपर चेस्ट, फुल बस्ट, कंबर, शोल्डर, याच्यामध्ये तुमच्या मापात बदल असू शकतो। फक्त तुम्ही 10 इंचाचा गळा घ्यायचा आहे, बाकी तुमच्या पद्धतीने हे सगळं माप घेतलं तरी चालू शकतंय। फक्त गळा 10 इंचाचाच घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने कटिंग करायची। जर गळा तुम्ही 9चा घेतला किंवा 11-12चा घेतला, 9-8चा घेतला तर कटिंग वेगळी असणार आहे। तर मी 10 इंचाच्या गळ्याची कटिंग दाखवणार आहे तुम्हाला। फक्त हे बाकी सगळे कोणतेही मग उंची, अपर चेस्ट, फुल बस्ट, कंबर, शोल्डर, आर्म होल आणि पुढचा गळा, ही मापे दुसरी असली तरी चालतील, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या। फक्त गळा माझ्या पद्धतीने पाठीमागचा 10 इंचाचा घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने कटिंग करायचे, जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, अगदी स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। तर परफेक्ट तुमचा ब्लाऊज येणार आहे, कटोरी ब्लाऊज, अगदी परफेक्ट कटोरी, परफेक्ट पफ कटोरीचा, परफेक्ट तुमची कटोरीचा पफ येणार आहे, परफेक्ट तुमचा हे येणार आहे टक्सची उंची, टक्सचा राऊंड, हे सगळं परफेक्ट बसण्यासाठी अशी कटिंग करायची। फक्त तुमचं 10 इंचाचा पाठीमागचा गळा असला पाहिजे आणि बाकी कोणतंही माप तुम्ही घेतलं तरी त्याच पद्धतीने, त्याच फॉर्म्युल्याने तुम्ही माप तुमची टाकायचे। तर मी पेपर कटिंग दाखवते, त्याच्यावर मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि शिवल्यानंतर पण मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे। चला तर मग कटिंगला सुरुवात करूयात। तर आता आपली सुरुवातीला मी एक स्ट्रेट लाईन ओढून घेते, पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे आपल्याला। ही स्ट्रेट लाईन कटिंग करून घेतली, एक पीस अंतरून घेते इथे, म्हणजे तुम्हाला छान दिसेल। तर चला वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करूया। तर उंची आहे 13.5, तर 1 इंच आपल्याला प्लस करायचे असतात, मग 14.5 वर एक खूण करून घ्यायची अशी, आणि दुसरी खूण करायची अजून एक 14.5 वर, आणि आता आपला 10 इंचाचा गळा आहे तर 5.5 वर दुसरी खूण करून घ्यायचे अशी, आणि इथे या 2 रेघा ओढून घ्यायच्या। आता मी परवा व्हिडिओ जो टाकला तो तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून कटिंग माप घेऊन कसं कटिंग करायचं ते दाखवले, फोर टक्सचा ब्लाऊज। हा मी अंगावरचं माप घेऊन कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे। तर अंगावरच्या मापावर 14 इंच आपला शोल्डर आहे, तर काय करायचंय, पहिल्या सुरुवातीला 7 इंच घ्यायचे, 14चे निम्मे येतात 7, म्हणून 7 वर खूण करून घेतली शोल्डरची, आणि इथे आपली छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छातीचा चौथा भाग आहे 35 म्हणजे अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे, कारण पाठीमागचा भाग आपण अपर चेस्टनी नेहमी कट करत असतो, पुढचा भाग फुल बस्टच्या मापाने कट करत असतो। तर 10 इंचाचा गळा आहे म्हणून मी इथे
लुजिंग अजिबात देणार नाहीये आणि वजा पण करणार नाहीये. तर 11चा गळा असता तर इथे पाव इंच कमी करावी लागली असते आणि 9चा गळा असता तर पाव इंच लुजिंग द्यावं लागलं असतं. पण आपण 10 इंचाचा गळा ठेवलाय त्यामुळे मी बरोबर 35चे चौथा भाग 8.25 वर खून करून घेतली. बघा इथं बघा 8.25 आहे आणि तिथून पुढे 1.5 इंच आपल्याला मार्जिन द्यायचंय. आता कमरेचं टाकायचंय. कंबर आहे 30, 30चा चौथा भाग येतो 7.5. त्यामध्ये आपल्याला 1.25 इंचाचा टक्स द्यायचा आहे आणि 1.5 इंचाचा मार्जिन द्यायचंय. आता तुम्ही म्हणाल काय तुम्ही इथे 1 इंचाचा टक्स देता, कधी 1.25 इंचाचा देता, तर असं का? तर बघा इथे जर आपला चौथा भाग 8.25 येतोय, हे बघा 8.25, तर इथं जर कमरेचा चौथा भाग 7.5 येतोय प्लस 1 इंच केलं तर 8.5 होतात. तर अर्धा इंच पाव इंच कमी येतो म्हणून 1.25 इंचाचा टक्स दिला तर बरोबर हे 8.25 बसणार आहे. म्हणून मी इथं 9.25चा टक्स. अशा पद्धतीत जर तुमचं कधी माप आलं अपर चेस्ट आणि कमरेमध्ये अंतर तर 1.25 इंचाचा टक्स द्यायचा. म्हणजे काय होतं, ह्या 2 रेषा आहेत ना त्या सरळ येतात आणि टक्स मारताना बरोबर 1.25 इंचाचाच टक्स मारायचा म्हणजे फिटिंगला पण ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. या पद्धतीने ही मार्जिनची पण लाईन झाली. आता आपल्याला शोल्डर कमी करायचे. 10 इंचाच्या गळ्यानुसार आपण शोल्डर कशी कमी करतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर शोल्डरच्या निम्म्यातून बरोबर 2 इंच वजा करायचे, 2 इंच, आणि जी उरल ती आपल्याला या कटिंगला घ्यायची. शोल्डर तर उरलेली आहे 5 इंच. मग या रेगेवर पण 5 इंच एक खून करून घ्यायची अशा पद्धतीत आणि इथे रेग ओढून घ्यायचे. जेव्हा तुमचा 10 इंचाचा गळा आहे तेव्हा सेम असं करायचंय शोल्डर कमी. इथून 1 इंच आपल्याला बाहेर तिरकं जायचंय आणि या रेगेचा अर्धा करून घ्यायचंय टेपनी आणि निम्म्यापासून आपल्याला असे डॉट डॉट देत हा मुंडा आपल्याला इथं न्यायचाय आणि इथे आल्यानंतर हा असा खाली न्यायचाय. म्हणजे चौथ्या भागापासून असं तिरकस खाली जायचंय, उतरतो. तर यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला हा मुंडा तयार करायचा असा. तर हे झालं मुंडेची लाईन. इथून पुढे आपल्याला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे तर 3.25 इंचावर खून करून घ्यायचे आणि 10 इंचाचा गळा पाहिजे तर 10.5 वर उंची टाकायची गळ्याची अशी. आणि इथे रुंदी द्यायची 3 इंचाची किंवा 3.25 3.5 सुद्धा चालू शकतं. मी 3 इंचाची देणार आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथून मग हा गळा आकार द्यायचा आहे असा. ही झाली पाठीमागची कटिंग. आता दुसरं एक सांगते मी. इथे टक्स टाकून घ्यायचा, याचा निम्मा करून घ्यायचा आणि उंची द्यायची 4.5 इंच आणि टक्स आपला 1.25 इंचाचा आहे तर बरोबर 1.25 इंचावर टेप दुमडायचा असा आणि इकडे 1.25 इंचाचा मध्य आणि इकडे 1.25 इंचाचा मध्य. या पद्धतीने आपली टक्स होणार आहे. आणि टक्स मारतानाची पण पद्धत तुम्ही स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये बघा, अगदी परफेक्ट टक्स येतो. टक्स मारण्याची पद्धत पण एक असते. तर हा टक्स आपण जेव्हा मारतो तेव्हा हा ब्लाऊज उतरतो किंवा डीप गळा असल्यामुळे ब्लाऊज हा इकडे सरकत असतो. तर ही बाजू उतरते खाली आपली कमरेकडून आणि ब्लाऊज हा पाठीवरून गळ्याच्या साईडने वर उचलला जातो. म्हणून इथे 1.25 इंचाचा एक खून करून घ्यायची अशी 1.25 इंचावर आणि हा कट मारून घ्यायचा आहे. म्हणजे हे डायरेक्ट कापून टाकायचं इथून. हे जे एवढं आलेलं आहे कापड ते मी आता कटिंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगोदर मी सरळ कट करून दाखवते. या पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. आता इथं मी टक्स मारून दाखवते तुम्हाला असा बंद करून. हे बघा, आता इकडे तर आपण सरळ ठेवलं होतं ही रेष, पण ही रेष अशी सरळ केली तर बघा पट्टी मी सरळ ठेवते, दिसतंय ना. तर कुठे जाते पट्टी इकडं, याच्या खाली किती कागद उरतोय बघा. तर तेवढा कागद आपल्याला हा जो एक्स्ट्रा राहिलेला आहे कागद तो कागद कट करून टाकायला लागतो. तेव्हा मग इकडून खाली ब्लाऊज सरकत नाही. आणि जेवढं तुमचं काकेमध्ये म्हणजे या साईडला फिटिंगच्या जेवढा तुमचा कमी राहील कापड तेवढा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. हे एवढंसं कापड आपल्याला इथे चुन्या दिल्या असत्या फिटिंगमध्ये आणि तुम्ही जर हा मुंडा 1.5 इंचावर टाकला असता तर मुंड्यामध्ये पण
फुगा येतो. तर सेम अगदी याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे. फक्त तुमचं जर इथं अपर चेस्टच्या ठिकाणी दुसरी कोणत्याही माप असेल तर त्याचा चौथा भाग टाकायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग प्लस सव्वा किंवा 1 इंच टक्स आणि मार्जिन 1.5 इंच घ्यायचंय. शोल्डर तुमची इथे जो तुमचा शोल्डर असेल त्याचा निम्मा करून 10 इंचाच्या गळ्यासाठी 2 इंच कमी करायचंय. ही पद्धत तुम्ही वापरायचे. बाकी सेम कटिंग करायचे. आता आपण गळ्याला मार्क करून घेऊया आणि याच्यावरच आपल्याला पुढचा भाग कटिंग करून दाखवणार आहे मी. फिटिंगच्या इथं पण मार्क खून करून घेऊया जरा कट मार्क. आणि आता इथे आपण टाकूया दुसऱ्या ठिकाणी हा पेपर आणि सेम याच पद्धतीने थोडं मार्जिन ठेवते इथं मी, हे बघा, आणि छापून घ्यायचा आहे पेपर. जसा आहे तसा पाठीचा भाग छापून घ्यायचा आहे. हा इथपर्यंत छापायचंय. अशा पद्धतीने आपले हे पाठीमागचं आलेलं आहे. हे मी कट करून टाकते म्हणजे तुम्हाला इथे आता ही जी बाहेर दिसते ते आपलं हो काय पट्टीचं मार्जिन आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, तर हा जो मुंडा आहे तो सरळ करून घ्यायचा अगोदर मुंड्याची लाईन आणि पुढचा मुंडा टाकण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये यायचंय. या पद्धतीने हे अर्धा इंच इथं आतमध्ये यायचंय गळ्याच्या दिशेने. आता इथे बघा ही लाईन आहे आपली. तर खाली उतरलं होतं तर इथं उतरायचं नाहीये, पुढच्या भागाला इथंच कट करायचंय. तर इथून परत हा जो आपला कोपरा आलेला आहे पुढच्या भागाचा तिथून आपल्याला मुंडा टाकायचा आहे असा. आणि मग हा आपला मुंडा इथे मिळणार आहे आणि हा इथून असा असा कट होणार आहे मुंडा. समजलं? हा पाठीमागचा मुंडा आहे त्याला फुल्या करून टाकते. तर आपला हा मुंडा कट करायचा आहे. अगदी परफेक्ट मुंडा बसतो. पुढच्या साईडला पण मुंड्याजवळ आपल्याला चुन्या येत नाहीत. तर इथं बघा आपला हा एंड झालाय. पाठीमागे खाली उतरलो होतो, पुढच्या भागाला सेम तिथं जायचंय. अजिबात खाली उतरायचं नाही किंवा वर चढायचं नाही. आता काय करायचं आपल्याला, इथे हा आपला गळ्याचा मार्क आहे, तिथून खाली गळा टाकायचा. 6.5 आहे तर 7 वर खून करून घ्यायचे आणि इथून पुढे ही जी मार्जिनची लाईन आहे तिथून पुढे 2.5 इंचावर आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता याच्यामध्ये गळा टाकून घ्यायचा आहे गोल, काय तुम्हाला कोणता हवा असेल तो. आता हा झाला गळा. इथून खाली आपल्याला आता फुल बस्ट किती आहे तर 36 आहे. 36च्या मापाने पुढचा भाग कटिंग करायचा असतो. तर 36चा चौथा भाग येतो 9, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचे आणि खून करून घ्यायची. इकडे पण 1.5 इंच प्लस करून खून करून घ्यायची आणि ही रेख सरळ ओढून घ्यायची. आणि आता या रेगेवर आपल्याला फुल बसचा चौथा भाग टाकायचा आहे. या रेगेवर आपण किती टाकलेला आहे, अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकलाय. हे बघा 9.25 या रेगेपर्यंत बघा 9.25. तर इथं फुल बस आहे 36, तर 36चा चौथा भाग 9 येतो आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन द्यायचं आहे आणि मग या रेगा आपल्याला अशा ओढायच्या आहेत. या पद्धतीने. आता दुसरं काय करायचंय, खालून आपल्याला 2.5 इंचावर क्रॉस पट्टीसाठी मार्क करून घ्यायचंय दोन्ही साईडला. इथे बघा अशी. आणि या साईडने आपण क्रॉस पट्टी काच बटनच्या साईडने 1 इंच वर घेतो अशी. आता ही जी रेग आहे ती कशाची आहे, फुल बसचा टक्स पॉइंट आलेला आहे. तर टक्स पॉइंट एक्झॅक्टली बटनाच्या साईडनी टोक बरोबर किती अंतरावर आलं पाहिजे, तर छातीचा 10वा भाग. तर आपली छाती किती आहे इथं, फुल बस्ट 36 आहे. 36चा 10वा भाग येतो 3.6. तर 3.6 वर एक खून करून घ्यायची अशी. हे बघा मी या लाल रेगेच्या पुढंच मापं टाकते सगळी. हे मार्जिन लक्षात घ्यायचं नाहीये. इथं आलं आणि तेवढंच अंतर आपण या रेगेवर पण घेऊया आणि ही रेग आपण अशी ओढायची. आता हा कटोरीचा पार्ट, कटोरी जोडतो तो पार्ट तयार करायचा आपल्याला. ही आहे क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टीवर थोडा 2.5 इंचावर एक खून करून घ्यायचे आणि हा जो 1 इंचाचा आहे तो इथं असा गोलाकार आणायचा 2.5 इंचापर्यंत.
ही क्रॉस पट्टी निघत आहे आपली. तर आता इथे आपल्याला हा कटोरी जोडण्याचा पार्ट कितीचा घ्यायचा आणि कटोरी कितीची घ्यायची हा पण एक मोठा प्रश्न असतो. तर मग याचे सरळ 3 भाग करून घ्यायचे 9 इंचाचे. छातीचा चौथा भाग आलेला आहे 9 इंच, त्याचे 3 भाग केले तर 3-3 इंचाचे भाग होतात बघा. 3 हा 3 इंचाचा, हा 3 इंचाचा आणि हा 3 इंचाचा. तर टोटल आपली कटोरी कितीची होते 6 इंचाची कटोरी होती बघा इथं अशी. आणि ही सरळ रेघ मग मारायची अशी. आणि हा गोल जिथून चालू झालाय गळ्याचा तिथे एक खूण करून घ्यायचे. नंतर मग काय करायचंय आपल्याला इथून मुंड्यापासून आपल्याला 2 इंचावर एक खूण करून घ्यायची अशी. आणि मग ही खूण आणि ही खूण मिळवत आपल्याला याने गोलाकार द्यायचा आहे असा. या पद्धतीने असा जोडून इथं पण टेकलं पाहिजे या रेगेला. या पद्धतीने असा गोलाकार द्यायचा. इथपर्यंत कटिंग तुमच्या लक्षात आली असेल. आता आपण हे कट करून घेऊया बाजूला. त्या अगोदर आपण इथं जे टक्स मारला, आता हे पाठीचा भाग घेतलाय मी, इथं टक्स मारल्यावर हे तिरकं जे आपण कट करून काढले, तर मग पुढचा भाग हा जोडताना आपल्याला मोठा होणार आहे. तर मग हे कुठं वजा करायचं, तर एवढंच अंतर आपण इथे वजा करायचंय कटोरी जोडण्याच्या पार्टला. मग इकडून आपल्याला हे असं तिरकस कट करायचंय, असं तिरकं जायचं या पद्धतीने आणि इथे कट मारायचंय. आता चला कटिंग करून घेऊया आपण हे पहिलं. हा आतला मुंडा आहे तो कट करायचा आहे. अगदी ह्या पद्धतीनेच कटिंग करा, अगदी परफेक्ट तुमची कटिंग येणार आहे. अंगात एकदम परफेक्ट ब्लाउज बसणार आहे. आता इथे आपण बघा वरती आलोय, ते वर घ्यायचंय कटिंगला आणि अशी क्रॉस पट्टी कट करायची या पद्धतीने. क्रॉस पट्टीचं नंतर सांगते, अगोदर कटोरी काढून घेते बाजूला. हा झाला कटोरीचा पार्ट. आता क्रॉस पट्टी हीच बसत नाही, यात काय ऍडजस्ट करायचं असतं ते सांगते मी. आता इथे काय करायचंय, मुंड्याला मुंडा मिळवायचा आहे असा इथे बरोबर, आणि खाली किती उरतंय बघायचंय. इथे एक खूण करून घ्यायची अशी आणि हे अंतर किती उरलं ते मोजून घ्यायचंय. हे बघा हे अंतर उरलेलं आहे आपलं 2.5 इंच बरोबर. तर 2.5 इंचामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 3.5 इंचाची क्रॉस पट्टी पाहिजे. तर इथं बघायचं किती होतंय, तर इथं भरली आपली 3.25 इंच आणि इथं 3.25 इंच. तर इथं आपल्याला 0.5 इंच जास्त भरतीये, तर आपण 0.5 इंच इथून कट करून काढूया अशी. आणि इथं कमी भरती बरोबर, तर मग इथून आपल्याला हे वरती वाढवायचंय. म्हणजे आपण याच्यावर काढताना असं काढताना काय करायचंय, हे स्ट्रेट असते खाली लाईन ती एकसारखी ठेवायची. इकडं बरोबर आहे, इकडं 0.5 इंच फक्त वाढवून अशी 0.5 इंच वाढवायची. आपली इथं आहे ना, तर 0.5 इंच वाढवून ही क्रॉस पट्टी तयार करायची. हे बघा 0.5 इंच वाढवून. तर मी हीच ठेवून नंतर कापडावर कटिंग करताना हे इथं 0.5 इंच वाढवून घेणार आहे. तर आपला हे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कटोरी जोडण्याचा आणि क्रॉस पट्टी तयार झाली. आता कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते मी डायरेक्ट कापडावर दाखवते. आता ही मूळ कटोरी आपली निघालेली आहे, ती कटोरी मी अशी ठेवणार आहे. आता हे कापडावर आहे त्यामुळे मी अशी क्रॉस ठेवणार आहे या पद्धतीने क्रॉसवर आणि छापून घेणार आहे. चारी बाजूने अशी छापून घ्यायचे. आता हा पॉइंट आपला आहे तो बरोबर असा कात्रीने इथं आलेलं हा बरोबर पॉइंट आपण मोजून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल इकडे कटोरी काठोकाठ ठेवली तुम्ही, तर आपण इकडे बघा 10वा भाग टाकून घेतलेला आहे, विथ मार्जिन पण टाकले, म्हणून मी इकडे वाढवणार नाहीये. कटोरी फक्त आपल्याला इकडे वाढवायची. तर ती कशी वाढवायची ते दाखवते, एकदम सोपी पद्धत. आता हे अंतर मोजून घ्यायचं किती आहे,
हे अंतर भरले आपलं 4 इंच, बरोबर. तर बरोबर इकडे सुद्धा 4 इंच घ्यायचं अंतर असं. आणि ही जी रेघ आलेली आहे सरळ आपली खालची, ती सरळ ओढून घ्यायची अशी. या पद्धतीने. आणि मग ही रेघ सरळ जे 4 इंचाची खूण आली ती अशी आपल्याला तिरकस करायची, थोडी अशी झुकती करायची कटोरीच्या बाजूने या पद्धतीने अशी. आणि आता आपल्याला इकडे मार्जिन दिलेलं आहे हुक आहे पट्टीला, फक्त कटोरी जोडायला मार्जिन हवंय म्हणून इथं मार्जिन द्यायचंय. आणि मग ही जी खूण आहे आपली ती खूण आणि ही रेघ अशी मिळवून द्यायची. आता याच्यातून बघायचं आतमध्ये एकसारखं अंतर आलं पाहिजे, आतमध्ये दिसतं बघा ह्या पट्टीच्या खाली. आणि मग अशी खूण करायची ही बघा. आता हे झालं वरचं वाढवून. आता टक्स टाकायचं आहे आपल्याला, तर टक्स पण टाकायला आपल्याला जमलं पाहिजे. तर याचा मध्य बरोबर घ्यायचा जर समजत नसेल तर. याचा मध्य किती आहे 8 आलेला आहे, तर 4 वर आला पाहिजे टक्स बरोबर असा खाली. तर इथे एक रेघ ओढून घ्यायची अशी, इथून बरोबर पॉइंट पासून अशी जरा थोडी रेघ खाली द्यायची, कारण आपल्याला टक्सची उंची पण परफेक्ट टाकायची. तर टक्सची उंची कशी टाकायची, तर आपण इथं किती घेतला, छातीचा 10वा भाग घेतला 3.6 काच बटन पट्टीपासून पॉइंटला, बरोबर. तर आता या 3.6 मधून वजा 1 करायचा म्हणजे किती येतात 2.6 येतात. मग 2.6 वर अशी खूण करायची. आणि तिथून आपल्याला क्रॉस पट्टी जोडायसाठी मार्जिन लागणार आहे, ते मार्जिन द्यायचं इथं. म्हणजे टोटल आपली ही टक्स किती इंचाची आली, तर 3 इंचाची आली बघा. मग या 3 इंचापासून इकडे खूण करायची इथे असे, आणि इथून इथे. आता एवढं करून सुद्धा झालेलं नाहीये, तर बघा इथून आपल्याला कितीचा हा कटोरी, मूळ कटोरी कितीची निघाली आपली 6 इंचाची निघाली, बरोबर. अशी 6 इंचाची निघाली. तर 6 इंचाची तयार करण्यासाठी आता इथे मार्जिन सोडायचं आणि इथे मार्जिन सोडायचं. मग इकडे 3 वर खूण करून घ्यायची अशी, आणि इथून पण 3 वर खूण करून घ्यायची. आणि जो मध्ये आलेला आहे तो टक्स असणार आहे आपला. किती आला टक्स आपला आता, हा 2.25 इंचाचा टक्स आला. तो टक्स आपल्याला आता या खुणेपासून तयार करायचा आहे असा. आणि मग या टक्स वर सुद्धा आपल्याला किती 3 इंच, हा मधली उंची किती आली 3 वर, तर इथे सुद्धा 3 वर खूण करायची अशी. हे बघा अशी. या रेगेवर सुद्धा, या टक्स वर सुद्धा 3 इंचावर करायची. बघा आता हे जर आपण इथून कट केलं असतं या रेगा, तर एवढा टक्स आपला कमी पडला असता. तर हा टक्स आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि हा टक्स आपल्याला इथे मिळवायचा असा. आणि मग हे इथं इथून इथं जाणार आहे. या पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. आता मी ही कटिंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी परफेक्ट कटोरी बसणार आहे. आता हे कटिंग करेपर्यंत तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुमच्या लक्षात येणार आहे सगळ्या गोष्टी आणि परफेक्ट तुमचं कटिंग होणार आहे. अगदी माझे ब्लाऊज जसे अंगात असतात तसंच तुमचे सुद्धा ब्लाऊज अंगात बसणार आहेत. तर या पद्धतीने आपली पूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे क्रॉस पट्टीपर्यंत. तर हे टक्सला पण अशा खुणा करून घ्यायच्या या पद्धतीने. अशी ही कटोरी झाली. अगदी परफेक्ट होती. जेवढी तुम्हाला कटोरीचा खोलगटपणा छातीच्या मापानुसार येतो तशीच ही कटोरी होणार आहे. तर आपण हे कटिंग ठेवून आता अस्तर पण कटिंग करून घेऊयात. कापड कटिंग करून घेऊयात. गळा कापून घेते अगोदर.